खरं तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती अगदी जबाबदारीने आपण घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अर्थात ज्यांनी खरोखर संविधान वाचलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतलंय त्यांनीच हा व्हिडिओ जर बघितला तर जास्त उत्तम असेल। कारण विषय जेव्हा संविधानाचा येतो, विषय जेव्हा या देशाच्या एकूण मूळ तत्वांवरती येतो, त्यावेळेस खरं ज्ञान असणाऱ्यांनीच ऐकावं आणि बोलावं। कारण आपल्याकडे उथळ कमेंट करणाऱ्यांची संख्या फार जास्त आहे। अर्थात विषय कोणता आहे त्याच्यावरती येऊ। आपल्याकडे काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहे गवई साहेब यांना बूट दाखवण्याचा एक प्रकार ॲडव्होकेट राकेश किशोर या व्यक्तीकडून झाला, या वकिलांकडून झाला आणि संबंध भारतामध्ये याच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचा सूर उमटला आणि काही वृत्तपत्रांनी बरेच मथळे लिहिले। परंतु आपल्या सोबत आज जे चर्चेला आहे डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी त्यातील काही लेखांना आपल्या फेसबुकच्या माध्यमातून उत्तर दिले आणि त्याचबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे। आपण एक संविधान की सनातन अशा प्रकारच्या लेखाला एक उत्तर दिलेली पोस्ट आम्ही आपली बघितली होती सर। मुळात आपण विषयावरती येऊ की खरंच हा जो विषय आहे बूट फेकणं हे चूक आहे की बरोबर आहे याचं उत्तर अर्थात कोणी चूकच म्हणणार। परंतु हे जे बूट फेकणं जे आहे किंवा बूट दाखवणं जे आहे सरन्यायाधीशांना, हा जो काही प्रकार घडला या प्रकाराला आपण कशा पद्धतीने बघतात सर? सर्वांना जय शिवराय। अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपल्याला लक्ष वेधायलाच पाहिजे। कारण 2 दिवसापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक ॲडव्होकेट आहेत 72 वर्षाचे श्रीयुत राकेश किशोर त्यांचं नाव आहे आणि त्यांनी आधीच म्हणजे ते वकील तिथे रजिस्टर्ड वकील असल्यामुळे आणि सिनियर ते असल्यामुळे तिथे त्यांना जायचं तर लायसन्स आहे म्हणजे त्यांना परवाना असतो तिथे जायचा। एक मुख्य कोर्टात जिथे सरन्यायाधीश बसतात आणि त्यांच्यावर आणखी एक जज त्या दिवशी बसलेले होते, 2 जजेसचं ते बेंच होतं आणि हे वकील आधीच जाऊन बसलेले होते तिथे, म्हणजे त्यांनी त्यांची जागा धरून ठेवलेली होती आणि त्यांनी नंतर स्पष्टीकरणही दिलंय की मी ठरवूनच गेलो होतो, रात्रभर मला झोप आली नाही, उद्या काय करायचं, मग मला जर अटक झाली तर 2-3 दिवसाच्या गोळ्या औषधं बरोबर घेतली होती त्यांनी आणि ते हे सगळं ठरवून गेले होते, म्हणजे विचारपूर्वक गेले होते। आणि त्या दिवशी तिथे जो प्रसंग घडला तर त्यांनी उभं राहून त्यांना त्या वयात जेवढी शक्ती होती ते तर काही म्हणजे दगड फेकणाऱ्यापैकी नाही आहे, त्यामुळे त्यांना जे जसं फेकता आलं तसं त्यांनी बूट फेकलेला आहे। तो त्यांचे सह न्यायाधीश जे होते त्यांना जास्त जवळून गेला, पण त्यांचं उद्दिष्ट जे होतं ते लक्षात आणून देणं होतं की मी निषेध करतोय तुमच्या कुठल्या तरी गोष्टीचा। म्हणजे त्या राकेश किशोर यांनी निषेध म्हणून बूट दाखवलेला आहे असंही म्हणता येऊ शकतं। आणि त्यांनी न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांकडे बूट फेकला किंवा सरन्यायाधीशांना बूट दाखवला, ही घटनेच्या इतिहासातली एक चुकीची कृती आहे, निषेधार्ह आहे, हे सगळंच आपल्याला मान्य आहे। त्यांनी चूकच केलेली आहे हेही म्हणायला काही हरकत नाही। त्यांची चूक कोणत्या प्रकारची आहे तर ते एक व्यक्ती म्हणून त्यांनी ते केलेलं आहे। तर मग व्यक्ती जेव्हा चूक करतो तर ते काही संविधानाच्या पीठावर नाहीये, त्यामुळे ते संविधानाला वाकून मोडून तोडून काही अन्याय करू शकत नाही, संविधानावर ते हल्ला करू शकत नाही। व्यक्ती म्हणून त्यांनी तो निषेध केलेला आहे आणि व्यक्ती म्हणून त्यांनी तो कायदा मोडलेला आहे। त्यांनी केलेली कृती ही बेकायदेशीर आहे। संविधानाच्या चौकटीत जे कायदे आहेत त्याच्यानुसार त्यांनी ती कृती केलेली नाही, म्हणून ती निषेधार्ह आहे, यात काही शंकाच नाही। यातून एक प्रश्न उभा राहतो सर की खरं तर या सगळ्या घटनेला पार्श्वभूमी जी आहे ती काही दिवसांपूर्वी
एका खटल्याच्या निकालासंदर्भात सरन्यायाधीशांनी एक वक्तव्य केलेलं होतं की विष्णू महादेव या देवतांबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि याचा निषेध म्हणून ही घटना खरं तर घडलेली आहे. परंतु सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी त्यावेळेस केलेली होती, ज्याचा निषेध म्हणून ही घटना घडलेली आहे, त्याबद्दल आपलं मत काय आहे? तर मी आधीचा मुद्दा थोडा 2-3 शब्द अजून राहिलेत. मुळामध्ये त्या व्यक्तीने त्या दिवशी केलेली कृती चुकीची आहे, पण त्या व्यक्तीला सरन्यायाधीशांनी जे टिप्पणी केली होती, जे हेटाळणीखोर वक्तव्य केलं होतं, त्या 16 सप्टेंबर पासून तर ही घटना घडेपर्यंत त्यांच्या मनामध्ये खदखद होती, त्यांना दुःख झालेलं होतं. त्यांनी त्यांच्या धर्माबद्दल विचार करताना त्यांना वाईट वाटलेलं होतं की माझ्या परमेश्वराला असं कोणी जर आव्हान देत असेल, असं कोणी उपरोधिक त्याच्यावरती टिप्पणी करत असेल, तर मी काय करतोय. एक व्यक्ती म्हणून, एक धर्माचा अनुयायी म्हणून त्यांना तसं वाटण्याचा अधिकार आहे की नाही? तर माझं म्हणणं, तसं वाटण्याचा अधिकार आहे. सरन्यायाधीशांनी माझ्या देवतेबद्दल केलेली टिप्पणी चुकीची आहे असा विचार करण्याचा अधिकार आहे. आणि भारतीय दंड संहिता आणि न्याय व्यवस्थेलाही माहिती आहे कोणाच्या मनात काय विचार आहे हा त्याचा गुन्हा नसतो होत, त्याने केलेले कृतीवरून त्याचा गुन्हा ठरत असतो. या राकेश किशोर साहेबांनी जो विचार केला की हे चुकीचं होतंय, मी याचा काही ना काहीतरी निषेध केला पाहिजे, याच्यावर मी काहीतरी व्यक्त झालं पाहिजे, हा त्याच्या धर्मभावनेचा जो विचार आहे तो विचार चुकीचा नाहीये. तसाच विचार करण्याचा त्याला अधिकार आहे. माझ्या देवतेबद्दल कोणी बोलत असेल तर मला त्याच्याबद्दल रिॲक्शन दिली पाहिजे, हेही त्या ठरवण्याचा त्याला अधिकार आहे. आणि ज्या धर्माचे ते आहेत, त्या हिंदू धर्माचे ते अनुयायी असल्यामुळे त्यांना देवतेबद्दल बोलण्याबद्दल अपमान वाटणं हे स्वाभाविक आहे आणि तो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा आहे त्यांचा. त्यामुळे त्यांची कृती चुकीची आहे, त्याच्याबद्दल त्यांना लगेच त्या दिवशीच शिक्षा झालेली आहे. कोण म्हणतं त्याला माफ केलं वगैरे, माफ काही केलेलं नाहीये. मुळामध्ये आपल्याकडे अजमल कसाबला सुद्धा कायदेशीर प्रक्रिया करूनच फाशी दिलेलं आहे. मग या राकेश किशोर यांना जेव्हा त्यांचं बार काउन्सिलने लायसन्स रद्द केलं वकिली करण्याचं, त्यांना बाजू मांडण्याची संधी दिलीच नाही, कायदेशीर प्रक्रिया केलेलीच नाहीये. ही एक सहज त्यांना शिक्षा दिली गेलेली आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्यावर जे भारतभर लोक तुटून पडत आहेत की हे दलित विरोधी आहेत. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही महाराष्ट्राला गोष्ट सांगणं आवश्यक आहे, कारण निखिल वागळे सारखे सिनियर पत्रकार त्याची जातही शोधून आणली, तिवारी आडनाव आहे म्हणून त्यांनी शोधून काढलं. आता किशोर कुमार हे नाव आहे, राजनाथ सिंग हे नाव आहे, त्यांनी काय जात चोरली का? त्यांनी आडनाव चोरलं का? याच्यात कुठे आडनाव येतं? मग राकेश किशोर हेही नाव असू शकतं ना, प्रशांत किशोर हे पण नाव आहे ना आपल्याकडे. मग त्यांनी त्यांचं आडनाव चोरलं असं म्हणायचं काय कारण आहे? त्यामुळे त्यांनी राकेश किशोर सगळ्या त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये राकेश किशोर असंच नाव असेल तर त्यांनी तेवढंच सांगणार, किंवा सांगणाराने तेवढंच सांगितलं ना. त्यामुळे निखिल वागळेंचा साक्षात्कार कसा चुकीचा आहे हे नंतर राकेश किशोर यांनीच सांगितलेले. ते म्हणले मी दलित आहे, म्हणजे ते स्वतःच अस्पृश्य जातीतले आहेत असं त्याने डंके की चोट पर सांगितलेलं आहे. मग त्याला प्रश्न विचारण्यात आला त्यांना की सिद्ध करा तुम्ही दलित कसे. ते म्हणले मी माझे सर्वदूर पब्लिक मध्ये मी वावरलेलो आहे, सर्टिफिकेट्स आहे सगळीकडे, सगळ्यांना माहिती मी कुठे जन्मलो, मी बरेलीतून आलेलो. हे काय अवघड आहे का मला शोधणं मी कोणत्या जातीचा आहे? तर तुम्ही शोधा ना. तुम्ही म्हणताना मी दलित नाहीये, मी कोणीतरी ब्राह्मण आहे वगैरे, तुम्ही सिद्ध करा की मी ब्राह्मण आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरू की त्यांनी स्पष्ट बोलल्यामुळे ते दलित असू शकतात. आपण त्याच्या विरुद्ध वागळ्यांसारखा एकांगी दृष्टिकोन घेऊ शकत नाही, कारण आपल्याला पक्क माहिती नाही, म्हणजे त्या व्यक्तीवरच आपण विश्वास ठेवणार. आणि ते अस्पृश्य आहेत, दलित पूर्वास्पृश्य, अस्पृश्यताचा शब्दही उच्चारणं आता पाप आहे, म्हणजे घटनात्मक दृष्ट्या चुकीचं आहे. ते पूर्वीच्या अस्पृश्य समाजातले बिलॉंग करतात आणि ते दलित जो शब्द वापरतात त्याच्या ते कॅटेगरीत येतात असं त्यांचं म्हणणं आहे. ते मान्य केलं पाहिजे. पण ते हिंदू आहेत ना, त्यांना त्यांच्या भावना आहेत, देवतेबद्दलच्या भावना आहेत आणि त्याचं स्वातंत्र्य आहे. आता साहजिकच त्यांनी हे का केलं तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की दोन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. केवळ 16 सप्टेंबरला न्यायाधीश महोदयाने केलेली टिप्पणी हे एकमेव कारण नाही त्याला.
पण ती टिप्पणी सुद्धा महत्वाचं मूळ कारण आहेच. तात्कालिक कारण आहे की न्यायाधीश महोदय सुटीच्या काळात मॉरिशसला गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी जी टिप्पणी केली ती देशातला विचार करायला लावणारी टिप्पणी आहे. म्हणजे बरेलीचेच आहे ते राकेश रोशन. त्यांना बरेलीमध्ये कसं अतिक्रमण झालेलं आहे, बरेलीमध्ये कशी मुस्लिम समाजाची दांडगाई आहे त्यांचा अनुभव आहे, म्हणून त्यांना ते वाईट वाटलं असेल. तर बरेली हे उत्तर प्रदेश मधला एक जिल्हा आहे. त्या ठिकाणी जे आता सरकार आहे योगी आदित्यनाथ यांचं, त्यांनी त्या ठिकाणी जे इल्लीगल कुठलेही पुरावे नसलेले, कुठलीही मालकी नसलेल्या ज्या वास्तू आहेत, ज्या जागा हरपलेल्या आहेत, त्या सरकारी जागा आहेत, त्या पाडायचं आणि त्या जागा सरकारला पुन्हा सुपूर्द करायच्या अशासाठी त्यांनी ते बेकायदेशीर इमारती पाडलेल्या आहेत. आता उदाहरण सांगायचं तर आपल्याकडेच पण मी सांगतो. आपल्याकडे पैठण रोडला जी श्रीकांतने एक तलवार उपसलीन सगळं धडाधड रुंदीकरण केलं. पडेगाव रोडला धडाधड रुंदीकरण केलं आणि सगळ्या सामान्य समाजाच्या मालमत्ता नासधूस केल्या. मी तर पडेगाववरून तेव्हा जातो पुढे नाशिक रोडला, तर लक्षात असं येतं की हे पाडलंच कशासाठी, नुसतंच पाडून ठेवलं, त्याचा उपयोग कोणालाच नाहीये. आपला रोडही तेवढा रुंद झाला नाही किंवा आज जनताही ते वापरू शकत नाही, मग पाडायची घाई कशासाठी केली. पण जेव्हा कलेक्टर ऑफिस पासून चंपा चौक पासून जालना रोड पर्यंत आणायची वेळ आली तेव्हा जी श्रीकांतची बदलीच झाली. म्हणजे जिथे जिथं हर्सुलला पण त्यांनी पाडापाडी केली. मग आता इकडे सुद्धा बघता बघता 1988 नंतर या संभाजीनगर शहरामध्ये केवढा असा सिलेक्टेड ग्रीन बेल्ट तयार झालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की तो दादागिरी करून किंवा धाक दाखवून तिथे असलेल्या हिंदूंना पळवून लावून तयार झालेली ती लोकवस्ती आहे. हे संभाजीनगरला हे सहज पटण्यासारखं आहे. त्यामुळे बरेलीला जे सरकारने केलं ते खरं म्हणजे जबाबदार सरकारचं लक्षण आहे. पण मॉरिशसला जाऊन तिथल्या प्रतिष्ठित लोकांच्या व्यासपीठावरून आपल्या सरन्यायाधीशाने काय टिप्पणी केली की हा देश कायद्याने चालेल, बुलडोझरने चालणार नाही. आता स्वाभाविक असं आहे की सिलेक्टिव्ह कॉमेंट येते आणि सिलेक्टिव्ह कॉमेंट अशी आहे की तुम्ही मुसलमानांच्या विरुद्ध वागताय. आणि पहिली सिलेक्टिव्ह कॉमेंट अशी आहे की मी हिंदू धर्माच्या देवतांना मानत नाही, तुमच्या देवता झूट आहे. ही सिलेक्टिव्ह कॉमेंट आहे. आणि राकेश रोशन यांच्या मनात आधी जे आहत झाले होते, आधी दुःख झालं होतं, त्याच्यामध्ये या कॉमेंटची पण भर पडलेली. म्हणून त्यांनी हिम्मत बांधून आजारी माणूस त्यांचा वॉल बसवलेला आहे, त्यांना त्रास आहे हृदयविकाराचा, ते औषधं घेऊन त्यांच्या शक्तीने ते तयारीनिशी आले होते. त्यांनी हल्ला केला का? बिलकुल हल्ला केलेला नाही. हल्ला केला नाही. त्यांनी एकदा फक्त बूट फेकण्याची कृती केली आणि आपलं काम थांबवलेलं आहे. त्यांनी कोणाला आदवा तद्वा बोलले का? एक शब्द आदवा तद्वा बोललेले नाही. त्यांनी धर्माबद्दल त्यांचं स्लोगन दिलं की सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान. त्यांच्याकडे उत्तरेमध्ये हिंदी भाषिक पट्ट्यात हिंदू धर्माला सनातन म्हणण्याची पद्धत आहे. त्याचं कारण हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे, सनातन म्हणजे हा धर्म इव्हॉल्व झालेला आहे, त्यामुळे तो शाश्वत आहे. त्यामुळे सनातन हे हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य असल्यामुळे तिकडे तसं म्हटलं जातं. आता त्यांनी त्याच्या धर्माबद्दल दिलेलं स्लोगन आहे, पण त्यांनी ती कृती का केली हे त्याच्यातून दिसून येतं आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे की कृती मी का केलेली. तर त्यांनी सरन्यायाधीशांनी जी आपल्या हिंदू धर्माच्या प्रमुख देवता श्री विष्णू आणि महादेव सुद्धा या दोन्ही देवतांवर त्यांनी टीका केली. हे पब्लिश झालेले 17 सप्टेंबरच्या दिवशी सगळीकडे अनेक ठिकाणी ट्विटवर आलेलं आहे, अनेक ठिकाणी आलेलं आहे ते. आणि ते लोकांच्या मनामध्ये लागलेली गोष्ट आहे. एक राकेश किशोर आहे की त्यांनी ती व्यक्त केली. आता अनेक म्हणतात त्याला व्यक्त करण्याचे अनेक मार्ग होते, पण असा मार्ग कसा असेल जर राकेश दलाल नावाच्या माणसाने सगळीकडे म्हणजे सरकारी डिपार्टमेंटला खेट्या घालून इकडे तिकडे अर्ज फाटे करून जे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडे विनंती करून ते विष्णूच्या मूर्तीला ठीक करण्यात यावं असं विनंती केली होती. त्यांना कुठेही सहारा मिळाला नाही, कुठेही प्रतिसाद मिळाला नाही.
राकेश दलाल हे कोण आहेत हेही कोणाला माहिती नाही, ते हिंदू आहेत एवढंच माहिती आहे आपल्याला. आणि कोणत्याही जातीचा असला तरी तो हिंदू असू शकतो, याच्यावर विश्वास ठेवायला काय अडचण नाही ना कोणाला. तर त्यावेळेला त्या राकेश दलाल साहेबांनी जी याचिका केलेली होती, त्या याचिकेवर सुनवाई करताना सरन्यायाधीशांनी याचिका तर डिसमिस केली, तिथं काम संपलेलं होतं ना. पण त्यांनी त्या याचिकेशी संबंधित नसताना व्यक्तिगत आकसापोटी, व्यक्तिगत धार्मिक भावना डोक्यात ठेवून दुसऱ्याला दूषण लावायचं किंवा तुच्छ लेखायचं अशा भावनेतून सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली की तू कशाला आला कोर्टामध्ये, तू जा ना तुझ्या विष्णूला, त्यांचीच प्रार्थना कर, तू विष्णूचा भक्त आहे ना, त्यालाच सांग मुंडकं लावून घ्यायला स्वतःच. अशा पद्धतीचं अतिशय वाईट वाटावं असं वक्तव्य सरन्यायाधीशांनी त्या ठिकाणी व्यक्तिगत वक्तव्य सरन्यायाधीशाच्या सर्वोच्च न्यायपीठाच्या खुर्चीवर बसून केलेलं आहे. आता मी जसं म्हणलं की संविधानावर हल्ला व्यक्ती करू शकतो का, त्याच्याकडे काय अधिकार नसतील तो नाही करू शकत. लोकशाहीवर हल्ला एक व्यक्ती करू शकतो का, ज्याचा काही अधिकार नाही तो नाही करू शकत. तो राजकीय प्रतिनिधी पण नाहीये, ते कोणत्याही संघटनेच्या संपर्कात नाहीये. म्हणजे ज्याला लोकांना वाटले RSS, ते RSS कुठूनच संपर्कात नाहीये, ते भाजपशी कुठूनच संपर्कात नाही, कोणत्याही चळवळीचं त्यांना अंग नाहीये. आणि ते तिकडे बरेलीमध्ये MSc झाले, तिथून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये येऊन त्यांनी PhD केलं, नंतर त्यांनी लॉ केलं असेल आणि त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेलं आहे, नंतर ते वकिली क्षेत्रात आलेले. त्यामुळे एक सामान्य जिंदगी जगणारा एक सामान्य हिंदू माणूस आहे तो, श्रद्धाळू हिंदू माणूस आहे. याच्या पलीकडे त्यांचं काही बॅकग्राऊंड नाहीये. परंतु न्यायाधीश महोदयाला बॅकग्राऊंड आहे ना. न्यायाधीश महोदय म्हटले होते मी झुग्गी झोपडीतून उठून इथपर्यंत आलो. ज्ञात पिढ्या न्यायाधीश महोदयांच्या तर कधीच दलित परिस्थितीशी संबंधित नाहीयेत. एलिट समाजामध्ये वाढलेले आहेत न्यायाधीश महोदय. त्यांची शाळा कोणती होती, त्यांचं कॉलेज कोणतं होतं, ते शिकले कुठे, याचं सगळ्याचं काढून बघा बायोडेटा. त्यांचे वडील रासू गवई आमदार, खासदार, राज्यपाल सगळे झालेले आहेत. आणि गवई घराणं हे खूप प्रतिष्ठित घराणं आहे पहिल्यापासून, आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पण आहे सामाजिक चळवळीमध्ये. त्याच्यात काय अनादर करायचं काही कारण नाही. गवई साहेबाबद्दल आपल्याला इतर बाबतीमध्ये काही अनादर असायचं काही कारण नाही. त्यामुळे गवई साहेबांनी जर त्यांच्या समोर असलेल्या केस संबंधी किंवा कायद्यासंबंधी किंवा घटनात्मक तरतुदी संबंधी जे काही मत व्यक्त केलं असतं ते तर असतंच होतं, ते संविधानिक होतं. पण सर्वोच्च संविधान पीठावर बसून सर्वोच्च अधिकार आपल्याकडे असताना जे व्यक्तिगत लेवलची कॉमेंट त्यांनी केलेली आहे ती आपला स्वतःचा व्यक्तिगत धर्म लक्षात घेऊन दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्याचं त्यांनी जे काम केलं किंवा देवतेला त्यांनी जे हेटाळणीखोर आकसबुद्धीने टिप्पणी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांची चूक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते काही त्यांच्या एकूण विषयासंबंधी नव्हतं ना. आणखी दुसरी गोष्ट, संविधानावर हल्ला होतो म्हणजे काय होतं, जर गवई साहेबांचा एखादा निर्णय न मानला असता, मी म्हटलं असतं त्या राकेश रोशन साहेबांनी की नाही मानत तुमचा निर्णय, तर ते संविधानावर हल्ला होऊ शकतो, तो कायद्यावर हल्ला होऊ शकतो. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या व्यवस्थेला काही म्हटलं असतं, सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीला काही म्हटलं असतं, मी नाही मानत सुप्रीम कोर्ट असं म्हटलं असतं, तर त्यांचा तो संविधानिक चौकटीला काही त्यांनी छेद दिला असं म्हटलं जाऊ शकतं. त्यांचं कारण वैयक्तिक धार्मिक आहे राकेश किशोर यांचं, आणि गवई साहेबांचं कारण सुद्धा वैयक्तिक धार्मिकच आहे. हे आपल्याला लक्षातच घ्यावं लागतं. म्हणून हे 100 कोटीपेक्षा जास्त असलेल्या हिंदू समाजाचा भावनेचा हा प्रश्न आहे आणि याची जाणीव गवई साहेबांना आहे. हे अजून दुर्दैव आहे आपल्या भारतीयांचं. त्यामुळे आपण या गोष्टीकडे, गवई साहेबांचा निषेध कोणीच केलेला नाहीये, परंतु ज्याची जास्त जबाबदारी त्याला कोणत्याही काळामध्ये जास्ती शिक्षा भोगायला लागली पाहिजे, हे प्रिन्सिपल, हे तत्व आहे. जो जबाबदार आहे, ज्याच्याकडून एखादी चूक झाली तर मोठा घात होऊ शकतो, अशा जबाबदार व्यक्तीचा गुन्हा मोठा असतो.
आता तुम्ही राकेश रोशनला तर शिक्षा करणारच आहात, त्यांचं काय वाटोळं व्हायचं ते तुम्ही करणारच आहात, परंतु एवढ्याने फिट्टमफाट होत नाही ना. मग सरन्यायाधीश पदावर असलेले जे गवई नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी केलेल्या गुन्ह्याचं काय, हा प्रश्न शिल्लक आहे. आणि याच्यावरच सगळ्या भारतीयांना विचार करायला पाहिजे. कारण सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल हे सांगतं की तुम्ही कोणत्याही दुसऱ्या धर्माला लांछन लागेल, अपमान होईल, हेटाळणी होईल, उपरोधिक किंवा सार्केस्टिक असं काहीही बोलू शकत नाही. सामान्य माणूस सामान्यपणे बोलू शकत नाही. तर सर्वोच्च घटनापीठावर सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या बेंचवरून असं बोलणं हे कदापिही बरोबर असू शकत नाही. आणि हीच भावना सर्व हिंदूंची आहे. कदाचित कोणी बोलत असतील, कदाचित कोणी बोलत नसतील, परंतु ही हिंदूंची भावना आहे, ती सगळ्यांची भावना असली पाहिजे, सगळ्या भारतीयांची. कारण हा सेक्युलरिझमचा आत्मा आहे. भले सेक्युलरिझम घटनेत होता की नाही, नंतर आला, त्याच्यावर आपण नको जायला, पण सेक्युलरिझम आपण घटनेने पाळलेला आहे. सेक्युलरिझम हा आपला घटनेचा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा भाग आहे, तो शब्द असो नसो. त्यामुळे सरन्यायाधीश महोदयांनी संविधानिक सेक्युलरिझमचा अपमान केलाय, चौकट मोडलेली आहे आणि त्या चौकटीचं उल्लंघन केलेलं आहे. हा सर्वात मोठा संविधानिक गुन्हा आहे आणि हाच संविधानावर हल्ला आहे. हे आपण भारतीयांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाही, सरन्यायाधीशाला अधिकारच असू शकत नाही आपल्या देशातल्या छोटा असो मोठा असो कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा, आणि त्या केसशी काही संबंध नसताना. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याला कोणी दलित विरोधी ब्राह्मण करायचा प्रयत्न करतंय, हे अतिशय लांछनास्पद आहे. मुळामध्ये राज्यघटनेच्या म्हणजे संविधानाच्या 17व्या कलमाने भारतात अस्पृश्यता त्या क्षणापासून नष्ट केलेली. म्हणजे 26 तारखेला आपण जानेवारीला स्वीकारलं, संविधान लागू केलं, त्याच्यानंतर अस्पृश्यता या देशामध्ये नाही. कोणी पाळत असेल, कोणी म्हणत असेल, कोणी मानत असेल तर तो गुन्हेगार असतो. दलित हा शब्द तर कायद्यात नाही, घटनेत नाही, ते काही म्हणजे तो बजवर्ड आहे, तो त्या शब्दाला काही मतलब नाही. पण अॅट्रॉसिटीचा जो अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे SC ST संबंधीचा, त्याचं मूलतत्व काय आहे, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य समजून त्याला हेटाळणीखोर वागवू नका किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकू नका, त्याचा अपमान होईल असं करू नका किंवा त्याच्यावर अन्याय करू नका. सरन्यायाधीश तर आमच्या दृष्टीने सर्वोच्च आहे, त्यांचा कोण अपमान करू शकतं? सरन्यायाधीशाचा अपमान करायचा राकेश रोशनने यांनी प्रयत्न केला नाही. त्या व्यक्तीला त्यांनी प्रत्युत्तर दिलं ज्यांनी त्यांच्या देवतेबद्दल टिप्पणी केली होती. तिथे सरन्यायाधीश टिप्पणी करू पण शकत नाही अशी. त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी आहे की सरन्यायाधीशाला कोणी अस्पृश्य समजू शकत नाही, कोणीच कोणाला अस्पृश्य समजू शकत नाही. एक व्हिडिओ मी पाहिला, सरन्यायाधीश महोदय तुम्ही अस्पृश्य आहात. अरे तुमच्याच डोक्यात येते, घटनेने तर नाकारलेलं आहे, घटनेने तर रद्द केलेलं आहे. आम्ही म्हणतो अस्पृश्यता नाही आहे, कोणीच अस्पृश्य नाही आहे, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. कोणी पाळत असेल तर त्याचा व्यक्तिगत गुन्हा आहे. त्यामुळे सरन्यायाधीश हे सरन्यायाधीश आहेत, ते रिझर्वेशन मधून SC म्हणून सरन्यायाधीश झालेले नाहीत. त्यामुळे ते खुल्या प्रवर्गातून त्या ठिकाणी गेलेले. त्यामुळे SC ST असण्याचा पण काही संबंध नाही तिथे. दुसरी गोष्ट अशी की ते 75 वर्षापूर्वी बौद्ध झालेलं कुटुंब आहे आणि बौद्ध आणि अस्पृश्य हे एकत्र नसतातच. म्हणजे तशा अर्थाने पाहिलं तरी त्यांचं कुटुंब एलिट कुटुंब आहे, दलित कुटुंब नाहीच आहे. अस्पृश्य असण्याचा तर काही संबंधच नाहीये, कारण अस्पृश्यता ही लॉक स्टॉक बॅरल आपण रद्द केलेली आहे. पुन्हा पुन्हा अस्पृश्य आहे म्हणून आम्हाला त्रास देतात, अस्पृश्य आहे म्हणून आम्हाला त्रास देतात. स्वतःला अस्पृश्य म्हणणं सुद्धा गुन्हाच आहे. दुसऱ्याने दुसऱ्याला म्हणणं तर गुन्हाच आहे, पण स्वतः सुद्धा स्वतःला अस्पृश्य म्हणणं हा सुद्धा 17व्या आर्टिकल नुसार गुन्हा आहे. याची पण जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. त्यामुळे न्यायाधीश महोदय कोणत्या धर्माच्या आहेत किंवा कोणत्या प्रवर्गाच्या आहेत हा मुद्दाच नाही इथे. त्यांनी त्यांच्या डोक्यात धर्म ठेवून मात्र हेटाळणी केली, हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीचा विषय हा, जसा राकेश कुमार या व्यक्तीचा विषय आहे, धार्मिक भावना दुखावल्या, तसा सरन्यायाधीश नावाचे जे सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवई साहेब जे आहे त्यांनी सरन्यायाधीश म्हणून थोडी टिप्पणी केलेली होती.
ती व्यक्तिगत पातळीवर टिप्पणी केलेली आहे, त्यामुळे त्यांचा तो व्यक्तिगतच गुन्हा म्हटला पाहिजे. पण कुठल्याही परिस्थितीत राकेश किशोर हे सुद्धा जर स्वतःला दलित म्हणून घेतात किंवा अस्पृश्य आहेत असं दावा करतात, तर ते आपण काही नाही म्हणायचं काही कारण नाही, कारण ते नागरिक आहे, त्यांना तसं म्हणायचा अधिकार आहे की मी अनुसूचित जाती प्रवर्गातला आहे. पण सरन्यायाधीशाला तसं म्हणायचा अधिकार नाही, कारण ते सर्वोच्च पदावर आहेत आणि ते खुल्या प्रवर्गातून तिथे नियुक्त झालेले आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की फिट्टम फाट नावाची एक गोष्ट असते की न्याय झाला पाहिजे. तर राकेश कुमार यांना जर आपण पनिशमेंट करतो तर केलीच पाहिजे, कारण व्यक्तिगत पातळीवर त्यांनी कायदा मोडलेला आहे. पण सरन्यायाधीश महोदयाने घटनापीठावर बसून, सर्वोच्च न्यायासनावर बसून व्यक्तिगत पातळीवर केलेल्या टिप्पणीमुळे 100 कोटी हिंदूंचं जर मन दुखावलं, भावना दुखावल्या, त्यांचे सेंटिमेंट दुखावलेले आहेत आणि ते वक्तव्य तसं आहेच, तर त्यांना पण काय त्याच्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे ना. हा मुद्दा आग्रहाचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकूण गवई साहेबांबद्दल जेव्हापासून ते सरन्यायाधीश झालेत, तर दलित सरन्यायाधीश असा एक प्रचार करण्यात आलेला होता. मग सरन्यायाधीशांकडून आपण दलित आहोत, समोरचा व्यक्ती ज्या धर्मातून येतो त्याचा आपल्याला त्रास झालाय या रागातून, किंवा जे ॲडव्होकेट होते राकेश किशोर यांनी जे कृत्य केलं ते हे दलित आहे म्हणून, म्हणजे त्या दलित या प्रचारामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे का? हा पहिल्यापासून लक्षात घ्या की अँटी हिंदू जे फोर्सेस आहे ते काहीतरी आपल्या खुट्या शोधत असतात, आधार शोधत असतात त्यांचे मुद्दे रेटण्यासाठी. या देशामध्ये सगळ्यांना धर्म स्वातंत्र्य आहे, तसं हिंदू समाजाला पण धर्म स्वातंत्र्य आहे. पण हा विसर या अँटी हिंदू जे लोक आहेत, ज्याला आपण बौद्ध म्हणू शकतो, ज्याला आपण कम्युनिस्ट म्हणू शकतो, ख्रिश्चन म्हणू शकतो, मुस्लिम म्हणू शकतो, हे लोक जे आहेत हे असे कारण शोधत असतात आणि प्रत्येक ठिकाणी राजकारण आणून सरकारला आता इथे घेरायचे. म्हणून RSSची ही कृती असं म्हणणार, भाजपची ही कृती असं म्हणणार, ही हिंदू धर्माची कृती असं म्हणणार, हिंदू सगळ्यांना दलित समजतात असं म्हणणार. हे त्यांचे ते तर्क आहेत त्यांच्या सोयीने वापरण्याचे. मुळामध्ये त्याचा काही संबंध नाही. ते एक तर दलित हा शब्द कॉन्स्टिट्युशनलच नाही, तो कायदेशीरच नाही, त्यामुळे त्याला काही आधार नाही त्या गोष्टीला. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधला आहे की नाही हा प्रश्न कायदेशीर आहे. आता मुद्दा असा आहे की ते जर खुल्या प्रवर्गातून सरन्यायाधीश झाले असतील तर तोही मुद्दा नाही. पण दुसरी बाजू अशी की राकेश किशोर जर दलित असतील, म्हणजे अनुसूचित जातीचे असतील, तर त्यांना म्हणजे ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर आघात करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि हे स्वतः एलिट फॅमिलीतून आलेले, त्यांचं अपब्रिंगिंग ज्याला म्हणतो, संगोपन असेल, शिक्षण असेल, त्यांचं वातावरण असेल, ते सगळं त्यांचं एलिट क्लासमध्ये गेलेलं आहे न्यायमूर्ती गवई साहेबांचं. त्यामुळे त्यांना कशासाठी आपण दलित म्हणणार आणि अस्पृश्य म्हणणार, काही संबंधच नाही ना त्या गोष्टींचा. त्यांच्याकडे कदाचित अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट असेलही, पण सर्टिफिकेट आहे म्हणून कोणी अनुसूचित जातीच्या अॅट्रॉसिटी कायद्यात पात्र होत नाही ना. ते अन्याय झाला पाहिजे ना, प्रत्यक्षात कोणीतरी केलं पाहिजे ना. तर हा अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट जो आहे हा अशा लोकांसाठी आहे की ज्याला अन्याय झाला तर कायद्याचं संरक्षण घ्यायचं पण माहिती नसतं, कायदा कसा वापरावा हे पण माहिती नसतं, आणि ज्याच्याकडे कायदा वापरण्याचं शक्ती असते, दांडगाई असते, तो त्याचा वापर करून दाबत असतो कोणाला तरी. आणि खास करून जे पूर्वीचे अस्पृश्य लोक आहेत, ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही, गाव कुसाच्या बाहेर राहतात, त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो कायदा आलेला आहे. तो काय सर्रास ज्यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र आहे त्यांनी वापरा अशासाठी तो कायदा आलेलाच नाहीये. दुसरी गोष्ट अशी की एखादा जर प्रतिष्ठित समाजातला व्यक्ती असेल, जसं बौद्ध हा प्रतिष्ठित समाज आहे, त्या असलं काही भेदभाव मानतच नाही, मग त्यांना कशाला कोणी कमी लेखेल, हा प्रश्न आहे ना, लक्षात घ्या ना तुम्ही. त्यामुळे हा अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा इथे काही संबंध नाहीये. हा दोन व्यक्तीने व्यक्तिगत पातळीवर केलेल्या गोष्टीचं आकलन करण्याचा मुद्दा आहे. आणि मग याच्यामध्ये जे घडलेलं आहे ते पब्लिकली घडलेलं आहे. अधिकाराचा दुरुपयोग सरन्यायाधीशांकडून झालेला आहे, अधिकार नसलेल्या गोष्टीचा त्यांनी उपयोग केलेला आहे. म्हणून आपल्याला म्हणायचंय की त्यांना पण काही ना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे ना. माझ्या दृष्टीने हा विषय संपला असं म्हणून थोडी संपणार आहे. अर्थात आता यामध्ये
संविधान की सनातन हा जो प्रश्न निर्माण झालेला होता या सगळ्या गोष्टींमध्ये, खरंच संविधान की सनातन हा प्रश्न योग्य आहे का? मुळामध्ये एका प्रथितयश वृत्तपत्राने एक आग्रलेख लिहिला, त्याच्यामुळे तर मी याच्यावर भाष्य केलं ना, की संविधान की सनातन मुळामध्ये हा शब्द निर्बुद्धपणाचा आणि कुत्सित बुद्धीचा आहे. अतर्क म्हणजे तर्कदुष्ट मुद्दा आहे हा. कारण आपल्या देशामध्ये संविधानाने सनातन मान्य केलेलं आहे अस्तित्व. संविधान राहील तर हिंदू धर्म राहणार नाही असं सुचवण्याचा कार्यक्रम आहे हा. आज संविधान आहे म्हणून सगळे धर्मही आहेत ना, आणि सगळे धर्म आहे तेव्हा संविधानही आहे. दोन्ही गोष्टीचं अस्तित्व हे सह अस्तित्व आहे. त्यामुळे ते पर्यायी नाहीत ना एकमेकाला. जसं आई की वडील असा प्रश्न विचारता येत नाही ना आपल्याला. ते दोन्ही पण मिळून पूर्ण होतात ना. त्यामुळे हे मुद्दाम अँटी हिंदू आग्रलेख आहे तो, आणि हिंदू धर्माच्या लोकांना काही समजतच नाही असं डोक्यात ठेवून लिहिलेलं आहे. माझं त्यांच्या कार्यकारी संपादकाशी बोलणं झालं. ते म्हणले कशाची विष्णूचं कोण आता देव मानतंय, हिंदूंमध्ये अनेक लोक देव मानत नाही. अरे मी म्हणलं बाबा पण जे मानतात त्यांचं दुखेल की नाही? मी मानतो ना, म्हणलं माझं दुखतं ना. म्हणजे ते आणि त्यांना म्हणलं तुम्ही माझं प्रतिक्रिया छापा, त्यांनी छापली नाही. त्यांना कदाचित ही गोष्ट फार अजूनही लहान वाटते, कारण हिंदू संघटित नाही असं त्यांचा भ्रम आहे. पण माझं हे सगळ्या भारतीय लोकांना सांगणं आहे की बाबा असं कोणी लहान नसतं आणि कोणी भावनाविहीन नसतं. हिंदू समाजाची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. ते प्रतिक्रिया देणारही नाही कदाचित. एका व्यक्तीने दिली तर एवढा आगडोंब तुम्ही आकांड तांडव करताय. समजा 1 कोटी लोकांनी प्रतिक्रिया दिली तर उद्या काय होईल? आणि ती देणार नाहीत असं समजू नका. म्हणून माझं म्हणणं असं आहे की भावना हिंदू समाजाच्या तीव्र आहेत, कारण विनाकारण त्यांच्या देवतेला हेटाळणी केलेली आहे. त्यामुळे समाजाच्या भावना कधी ना कधीतरी उग्र होणार, कधी ना कधी तीव्र होणार. त्याच्या आधी आपण या विषयाला सामोपचाराने हँडल केलं पाहिजे. संवादाच्या पातळीवर हा विषय संपवला पाहिजे. सरन्यायाधीशांनी पुढे येऊन अख्ख्या हिंदू समाजाला उद्देशून एखादं वाक्य बोललं पाहिजे किंवा माझा काही तसा उद्देश नव्हता, काय झालं असेल ते झालं असेल, आपण सगळे एकच आहोत, एवढं त्यांना सांगितलंच पाहिजे ना. त्यांनी दखल घेतली पाहिजे आमच्या भावनांची, सेंटिमेंटची हिंदू समाजाच्या. ही तर आज अपेक्षा आहेच ना त्यांच्याकडून. आणि जे कोणी याच्यामध्ये विचार मांडतात, अर्थात ज्यांना धर्म मान्य नाही असे किंवा जे हिंदूंना विरोध करण्यासाठी जणू जन्मलेले आहेत, अशा लोकांना सांगून काही उपयोग नाही. परंतु जे भारत म्हणून, देश म्हणून, राष्ट्र म्हणून आपल्याला एकत्र राहायचं या भावनेवर ज्यांची सहमती आहे, त्यांनी या विषयामध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे ते पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. मग त्याला काय उत्तर द्यायचं याचं उत्तर देण्याचा प्रश्न नंतर येतो. हिंदूंना भावनाच नाही, ते कधीच व्यक्त होऊ शकत नाही असं तर काही म्हणून चालणार नाही ना. आणि त्या वृत्तपत्राने जी चूक केलेली आहे ती ही चूक केलेली आहे की हिंदू संघटित नाही, हिंदूंना काही भावना नाही, हिंदू कुठे याच्यावर विचार करतात. मग कोणासाठी लिहिलं बाबा तू ते? अरे त्यांचे वाचक हिंदूच, त्यांचे खरीददार हिंदूच, जाहिरात देणारे हिंदूच, सगळे हिंदूच लोक असताना तुम्ही कोणासाठी लिहिलं हे? कोणता हिंदू तुमच्याकडे माईकाला आले म्हणण्याला तुम्ही चांगलं लिहिलं म्हणून? जो धर्म मानत नाही किंवा जो हिंदू विरोधी तोच म्हणेल ना असं. पण त्यांची संख्या किती आहे? तर हिंदूंनाही भावना आहेत, ते पण कधीतरी व्यक्त होऊ शकतात. ते सहिष्णू आहेत, ते कदाचित काही काळाने व्यक्त होतील, पण ते व्यक्तच होणार नाही असं गृहीत धरू नका ना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आपण या विषयाकडे एकांगी नाही बघू शकत. व्यक्तिगत पातळीवर सरन्यायाधीशांनी अधिकाराचा दुर्वापर केलेला आहे, गैरवापर केलेला आहे, आणि व्यक्तिगत आकस ठेवून त्यांनी हिंदू धर्माच्या देवतेबद्दल लांछनास्पद शब्द बोललेले आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये जबाबदारीपूर्वक त्यांनाही काहीतरी शिक्षा जी असते, अशा मोठ्या व्यक्तींना शिक्षा म्हणजे काय अशी शिक्षा नसते सामान्य माणसासारखी, पण त्यांनी मान्य करून संवाद करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट त्यांच्याकडून अपेक्षित आहे. हे आपण लक्षातच घेतलं पाहिजे. एकूणच सनातन किंवा हिंदू हा सुद्धा एक धर्म या देशामध्ये आहे, आणि संविधान प्रत्येकाला आपापला धर्म आपापल्या पद्धतीने पाळण्याचं स्वातंत्र्य देते, प्रचाराचं देखील स्वातंत्र्य देते.
परंतु असं असताना देखील सरन्यायाधीशांकडून पूर्वग्रह असल्यामुळे म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीने कुठल्या तरी एका धर्माच्या देवतांबद्दल आलेलं हे जे वाक्य आहे हे खरं तर चूक आहे. आणि जे काही त्याची प्रतिक्रिया म्हणून जे काही घडलं हे ते व्यक्ती म्हणून दोष आहे, तो सगळ्या धर्माचा दोष असू शकत नाही. परंतु एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की हा धर्म म्हणजेच असा, जेव्हा की हा देश जो टिकून आहे तो या देशात राहणाऱ्या सगळ्या लोकांमुळे टिकून आहे आणि त्यातले बहुसंख्य कायद्याला संविधानाला मानणारे जे आहेत ते या एका धर्मातूनच येतात ज्या धर्माचा अपमान करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा देश म्हणून आपल्याला जगायचंय की एक नॅरेटिव्ह म्हणून जगायचंय, हाही महत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकारानंतर समोर येतो. अर्थात जर आपल्याला देश म्हणून जर जगायचं असेल तर आपल्याला खऱ्या खुऱ्या संविधानाचं पालन करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस शपथ दिलेली होती, मी देव मानणार नाही, तेव्हा ते हे म्हणतात मी मानणार नाही, माझ्या बाजूच्याला मानू देणार नाही, असं ते कधीही म्हणालेले नव्हते. त्याच्यामुळे आपला धर्म, आपली विचारसरणी, आपलं जे काही आहे ते आपण आपल्या जवळ ठेवावं आणि घरातून उंबऱ्याच्या बाहेर पडत असताना आपण भारतीय म्हणून पडावं. हे इतक्या मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्तीला कळू नये असं व्हायला नको होतं, असं एक साधारणतः भावना या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी मांडली. अर्थात हा व्हिडिओ अभ्यासपूर्ण व्हिडिओ म्हणून हा सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. अर्थात हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था वगैरे वगैरे वरून ज्या टीका केल्या जातात, परंतु जे आहे जसं आहे तो एक धर्म आहे आणि तो ज्याला त्याला पाळण्याची एक स्वातंत्र्य या घटनेनीच दिलेलं आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. काय बोलायचं नाही, जय अर्थ. शिवराय. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि या चॅनलला अजूनही जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विचार करायला लावणारे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.